रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं जे शिल्प आहे या शिल्पावरून आता बराच वाद निर्माण झालेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी हे शिल्प हटवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये धनगर समाज आहे तो सुद्धा आक्रमक झालेला आहे. काही संघटना आहेत त्या सुद्धा आता आक्रमक झालेल्या आहेत. याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत होळकर घराण्याचे वंशज असलेले भूषणसिंह राजे होळकर आहेत, ज्यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होळकर घराण्याची जी भूमिका आहे ती सुद्धा स्पष्ट केलेली आहे. कारण रायगडावर जे शिल्प वाघ्या कुत्र्याचं उभारण्यात आलेलं आहे त्या काळी तुकोजीराव होळकर यांनी जो निधी दिलेला होता त्या संदर्भात बराच आक्षेप सुद्धा घेतला जातोय. त्यामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह पाहायला मिळतात आणि त्यासाठीच बोलण्याविषयी आपल्यासोबत भूषणसिंह राजे होळकर आहेत. तुम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, तुमची भूमिका नेमकी काय आहे जो वाद सध्या सुरू झालेला आहे आणि संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल? आमचं मत स्पष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे. इथं कुणीही विशेष एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना ही आतेताईपणाची भूमिका घेऊ शकत नाही. मी हे करेन मी ते करेन असं म्हणून उपयोगाचं नाहीये. एखादा जर विषय ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल दोन वेगवेगळ्या, तर ती तेढ निर्माण होऊ नये ही आमची होळकर घराण्याची भूमिका आहे. स्मारकाबद्दल जर तुम्ही बोललात तर ते स्मारक वाघ्या अस्तित्वात होता किंवा नव्हता हा जो विषय आहे तो इतिहास अभ्यासकांचा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, आर्किओलॉजिकल सर्व्हेने पुढाकार घ्यावा आणि एक समिती नेमावी. त्या समितीमध्ये दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेतली जावी. संजय सोनवणे सरांनी भूमिका मांडली आहे आमच्या बाजूने, ती संजय सोनवणे सरांची भूमिका ऐकून घेतली गेली पाहिजे. तिकडं इतर इतिहास अभ्यासक असतील इंद्रजित सावंतांसारखे, त्यांची भूमिका ऐकून घेतली पाहिजे. दोघांचे पुरावे तपासून पाहिले पाहिजेत आणि त्याच्या अंती आर्किओलॉजिकल सर्व्हेचे पुरावे पाहिल्यानंतर जो काही फॅक्ट समोर येतील दोघांच्या एकमतानं दोन्ही पक्षांच्या, त्याच्यातून जो काही निर्णय तो शासनाने ठरवावा. कुठलीही एक व्यक्ती, कारण लोकशाही रायगड आर्किओलॉजिकल सर्व्हेकडे आहे, त्याच्यामुळे कुठलीही एक व्यक्ती किंवा संघटना ह्याच्यामध्ये आतेताईपणाची भूमिका घेऊ शकत नाही. संभाजीराजेंनी सुद्धा माझ्या हिशोबाने हेच मत मांडलेलं आहे. तर आतेताईपणाची भूमिका कोणी घेऊ नये. संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी जे मागं केलं होतं तसल्या कुठल्याही कृती आम्ही खपवून घेणार नाही. परस्पर त्यांनी तिथं कुठलाही प्रकार जर केला तर ते आम्ही मान्य करून घेणार नाही आणि त्याला आमचा विरोध असेल. हा सगळा वाद निर्माण झालेला आहे तो म्हणजे इतिहासाचा दाखला देत असताना तुकोजीराव होळकर यांनी त्या काळी शिवस्मारकाच्या डागडुजीसाठी जो काही निधी दिला आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की माझा एक श्वान गेलेला आहे, त्या श्वानाचं एक प्रतीक म्हणून इथं स्मारक उभं राहावं, असा एक उल्लेख आहे तो एका पुस्तकामध्ये आहे, ज्याचा रेफरन्स बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये दिलेला आहे. तर तुमच्याकडे काय नेमका पत्रामध्ये उल्लेख आहे? तुमच्याकडे सुद्धा काही याबाबतचे पुरावे असतील तर त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? हा जो निधी त्या काळी दिलेला आहे तो नेमका कशासाठी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाघ्या कुत्र्याचं जे काही शिल्प आहे ते उभं राहावं असा काय उल्लेख आहे? आता बघा, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. त्या काळामध्ये तुकोजीराव होळकरांनी निधी दिला होता का? तुकोजीराव महाराजांनी तर दिला होता. त्याची नोंद आहे का? तर ती नोंद आहे की तुकोजीराव महाराजांनी रायगडसाठी अमुक अमुक निधी दिलेला होता. आता त्याच्या वेळेला एक आख्यायिका जी रंगवली गेली, जी आता आपण सांगताय की होळकरांनी निधी दिला मग ते इंग्रजांना घाबरत होते. अहो, मला ही ज्यांनी स्टोरी रंगवली त्याला पण हेच सांगायचं आहे आणि आज जे ते स्टोरीचा रेफरन्स घेऊन बोलतायत त्यांनाही हेच सांगायचं आहे की इंग्रजांच्या बरोबर शेवटपर्यंत भारतात लढणारे हे होळकर होते. महाराजा यशवंतराव होळकरांनी 1811 पर्यंत इंग्रजांना महाराष्ट्रभर देशभर सळो की पळो करून सोडलं होतं. इंग्रज त्यांच्याकडे आले होते की आमच्या बरोबर सेटलमेंट करा, तुम्ही काय म्हणाल ते आम्ही करू. पण महाराजा यशवंतराव होळकरांनी भारताचं हित समोर ठेवून काम केलं. त्याच्या पुढच्या पिढ्यांनी 18 आणि 19 वर्षाच्या वयामध्ये इंग्रजांच्या बरोबर लढले पण माघार घेतली नाही. हा होळकरांचा इतिहास आहे. ज्या तुकोजीराव महाराजांच्या बद्दल आपण बोलतो की ते इंग्रजांना घाबरत होते, त्याच तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीमध्ये पब्लिश करून इंग्रजांच्या देशात ब्रिटनमध्ये प्रकाशित केलं. तिथं ते कॉपीज वाटल्या, त्याच्या फ्रान्समध्ये वाटल्या. मग ज्याच्यात एवढं धाडस आहे की जो इंग्रजाच्या देशात जाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र पसरवू शकतो, तो इंग्रजांना घाबरत असेल का? पुण्यात जे शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलंय त्या स्मारकाला तुकोजीराव महाराजांनी निधी दिलाय. SSPMS शाळेची जी स्थापना झाली त्याला तुकोजीराव महाराजांनी निधी दिलाय. तुमच्या फर्ग्युसन कॉलेजला निधी दिलाय. जिथं जिथं शिवाजी महाराजांचे विषय आहेत, अनेक सामाजिक विषय आहेत, तिथं होळकरांनी निधी दिलेला आहे.
मग हे होळकर इंग्रजांना घाबरतील. त्यामुळे ही स्टोरी साफ चुकीची आहे. आता उद्या मी सुद्धा म्हणू शकतो की अमुक अमुक नेता हा अमुक अमुक नेत्याला घाबरतो. आता मी म्हंटल देवेंद्र फडणवीस अमित शहाना घाबरतात, मग ही फॅक्ट आहे का? हा, मग हे असं कोणी काही स्टोरी लिहिल ती आपण मान्य करायची का? लेखणी हातात होती म्हणून काही लिहिल हे मान्य करायचं का? त्यामुळे होळकर हे कुणाला घाबरत होते हे साफ चुकीचं आहे. बरं, हा एक मुद्दा म्हणजे घाबरत नव्हते हा. पण दुसरा मुद्दा आहे जो जे कुत्र्याचं शिल्प आहे किंवा त्यासाठी त्यांनी निधी दिला असं जे काही म्हटलं जात आहे, तर त्याच्या आधारे तुमच्या पत्रामध्ये नेमकं काय, म्हणजे जो काय तुमच्याकडे पत्रव्यवहार असेल किंवा पुरावा असेल त्याच्यामध्ये नेमका याचा उल्लेख आहे स्पष्टपणे? तुकोजीराव महाराजांनी जो निधी दिला ते किती अमाऊंट दिलं हे लिहिलेलं आहे, बरोबर ना? आता गणपतीच्या वर्गणीसाठी लोक आपल्याकडे येतात, वर्गणी आपण देतो, आपण त्यांना विचारतो का की बाबा तुम्ही काय केलं काय नाही केलं? आपला हेतू स्वच्छ असतो की एखादं चांगलं सामाजिक काम होतंय त्यासाठी आपण निधी दिलेला आहे. त्या निधीचा डॉल्बी लावायचा का त्याचा महाप्रसाद करायचा हा ज्या त्या ह्याचा विषय असतो. मी उदाहरण दिलं. तसंच तुकोजीराव महाराजांनी त्यावेळेला निधी दिलेला होता, त्याचा उपयोग कसा केला हे रायगड विकास फंड जो होता हा त्यांच्या अखत्यारीतला विषय. त्यांनी तिथं काय केलं आणि काय लिहून ठेवलं हे आपल्याला त्यांचा रेकॉर्ड तपासावा लागेल आणि त्याच्यासाठीच ही समिती नेमा हे माझं म्हणणं आहे. हा, पण आपल्या पत्रामध्ये असा काय उल्लेख नव्हता की असं असं स्मारक हे कुत्र्याचं शिल्प किंवा स्मारक ते तो उभं राहावा, म्हणजे आपल्या होळकर घराण्याकडे असा काही पुरावा नाहीये किंवा दफ्तरी नोंद नाहीये. आपण पत्र दिलं किंवा काय हा विषय नाही. निधी मागायला आले, निधी मागायला आल्यानंतर त्यावेळेला अनेक सामाजिक कामांसाठी निधी दिला जायचा, त्यांना तो निधी दिलेला आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन त्या संस्थेनं केलंय. त्यामुळे त्या संस्थेचा रेकॉर्ड तपासून पहा. त्या संस्थेचा दाखला देतच आता अनेक इतिहास तज्ञ किंवा मग लक्ष्मण हाकेंसारखे जे नेते आहेत ते म्हणतायत की वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी तो निधी दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून प्रश्न आहे की आपल्या दप्तरी काय नोंद आहे? मला हेच म्हणायचं आहे की तसे जर पुरावे असतील तर जे लोक पुराव्याच्या बाजूनं भूमिका मांडतायत आणि जे लोक पुराव्याच्या विरोधात भूमिका मांडतायत त्या दोघांनी ते पुरावे, ही जी समिती मी स्थापन करा म्हणतोय, या समितीच्या समोर मांडावेत आणि त्याच्यातनं जी फॅक्ट असेल ती सगळ्यांनी मान्य करावी, हेच माझं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये स्पष्ट आहे. आपल्याकडे असा कुठलाही नोंद नाहीये की हा निधी आमच्याकडे नोंद आहे की रायगडाच्या साठी आपण निधी दिलेला आहे. निधी दिलेल्याची नोंद आपल्याकडे निश्चितपणे आहे. वाघ्या कुत्र्याचा उल्लेख असा कुठेही नाही. वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही असं पण मी म्हणणार नाही, पण आमच्या रेकॉर्डला रायगडला निधी दिलेला आहे हे आमच्याकडे क्लिअर आहे. दुसरीकडे आता याच मुद्द्यावरून 31 मे पर्यंतचा जो काही त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता धनगर समाजातले जे इतर नेते आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. कुठेतरी या राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर तुम्हाला नेमका काय वाटतंय? आणखी त्याच वेळी अहिल्याबाई होळकर यांची जयंती सुद्धा येते. नाही, मला हेच म्हणायचं आहे की अहिल्यादेवी ह्या सगळ्यांच्या होत्या आणि जाणून बुजून देवींच्या जयंतीला, 300व्या जयंतीला गालबोट लागेल म्हणून जर कुठली संघटना काही भूमिका घेत असेल तर त्या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे. आणि त्यांनी पण याद राखावं की आम्ही होळकर म्हणून नुसतं बोलत नाही, आम्ही सुद्धा कृती करू शकतो. त्यामुळे देवींच्या जयंतीला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य कुणीही करू नये. संभाजीराजे ते कृत्य करणार नाहीत हे मला त्याची खात्री आहे, कारण ते एक जबाबदार व्यक्ती आहे. पण इतर संघटना ज्या स्वतःच्या राजकीय हितासाठी जर असं काय बोलत असतील तर ते चुकीचं आहे. संभाजीराजांनी सुद्धा त्यांची भूमिका काल स्पष्ट केलेली आहे आणि या संघटनेचं आम्ही हे खपून घेतलं जाणार नाही. देवी हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, संबंध देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे देवींच्या जयंतीला गालबोट लागणार नाही ही जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे, तशी दक्षता घेतली पाहिजे. आणि रायगडावर स्मारक हटवण्यासाठी जर कुठली संघटना स्वतः लॉ अँड ऑर्डर हातात घेणार असेल तर ते सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही. दुसरीकडे आता तुमच्या पत्रकार परिषदेनंतर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी थेट तुमच्यावरच प्रश्न उपस्थित केलेला आहे की भूषणसिंह राजे होळकर यांचा थेट संबंध काय आहे. त्यांनी वंशज म्हणजे घराण्याचं स्पष्टीकरण, म्हणजे तुम्ही भूमिका मांडताय घराण्याची, हे त्यांनी कसं काय सांगितलं, कशाच्या आधारे सांगितलं, म्हणजे त्यांनी थेट तुमच्यावरच प्रश्न उपस्थित केला. नाही, आजकाल काय झालंय, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आमच्या समाजातलं एक नेतृत्व जर समोर येत असेल आणि माझ्यावर बोलून जर त्यांना फायदा होत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. माझ्यावर जेवढं बोलायचं ते बोला, तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही करून घ्या, माझी काही अडचण नाही. मी नेहमीच तुमच्या पाठीशी राहिलेलो आहे, इथून पुढेही पाठीशी राहीन. आणि राहिला प्रश्न मी त्या घराण्याचा कसा आहे त्याच्यासाठी तुम्ही कधीही या, माझ्याकडचे ऐतिहासिक संदर्भ आहेत ते तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला, माझी काही अडचण नाही.
दुसरीकडे होळकर घराणं आणि छत्रपती घराणं या दोन्ही घराण्यांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजे करतायत असंही ते म्हणालेले आहेत. खरंच तुम्हाला तसं वाटतंय या सगळ्या प्रकरणावरून? नाही, कसं आहे, आमचे छत्रपती घराण्याचे किंवा आमचे इतर सगळ्या राजघराण्यांच्या बरोबर सगळ्यांचेच आमचे संबंध चांगले आहेत एकमेकाबरोबर. मॅच्युरिटी लेवलवर एकमेकाबरोबर इंटलेक्च्युअली आमच्या चर्चा होत असतात, वेगवेगळ्या विषयांवर डिस्कशन्स होत असतात. पण सामाजिक भूमिका मांडत असताना समाजामधले वातावरण दूषित होऊ नये, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, हीच भूमिका प्रत्येकाची असावी. अहिल्यादेवींनी सुद्धा आम्हाला हेच शिकवलेलं आहे की आपल्याकडे सत्ता आणि सुबत्ता आल्यानंतर, आपल्याकडे अधिकार आल्यानंतर त्याचा उपयोग लोक कल्याणकारी कामासाठी व्हावा. पण दुर्दैवानं आजच्या परिस्थितीमध्ये पाहत असताना हे सगळे ऐतिहासिक विषय काढून समाजामध्ये कशी तेढ निर्माण होईल हे होताना बघितल्यामुळं मला वाईट वाटतं आणि म्हणून मी आज इथं भूमिका मांडायसाठी आलेलो आहे. तुम्हाला वाटतं का गरज होती का हा सगळा मुद्दा आत्ता काढायची, या परिस्थितीमध्ये काढायची गरज होती असं वाटतंय? मला हेच म्हणायचं आहे की इतिहासामध्ये काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, ते विषय काढून आजच्या कोर इश्यूज पासून, आज रोजगार, महागाई, पाण्याचे प्रश्न असतील, इतरही अनेक प्रश्न आहेत आपल्यासमोर, हे विषय काढून आज आपण आपापसात भांडत बसण्यापेक्षा आजचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला कसं काम करता येईल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कुठल्याही समाजाची अस्मिता दुखावली जाणार नाही, त्या समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. या पद्धतीनं प्रत्येक जबाबदार माणसानं आपली भूमिका घेतली पाहिजे हे मला वाटतं. आणि माझी सुद्धा हीच इच्छा आहे की धनगर आणि मराठा समाज हा नेहमीच एकत्र राहिलेला आहे. स्वराज्य काय एका जातीच्या जीवावर उभारलेलं नाहीये. 18 पगड जातींनी या स्वराज्यासाठी योगदान दिलंय, त्याच्यात धनगर समाजात सुद्धा मोलाचा वाटा आहे. मग अशी परिस्थिती असताना कुठल्याही संघटनेने आम्हीच सगळं केलं हे म्हणणं चुकीचं आहे आणि तशी आतेताईची भूमिका त्या संघटनेने घेऊ नये, कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, नाहीतर मग परिस्थितीला शासनाला फेस करावं लागेल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर होळकर घराण्याची सुद्धा भूमिका आता समोर आलेली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. राज्य सरकारने याबाबतची समिती नेमावी आणि सामोपचाराने या कुत्र्याचं जे शिल्प आहे याच्यावरती तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. पण आतताईपणे हा जो पुतळा असेल किंवा हे जे शिल्प आहे ते सुद्धा हटवू नये, नाहीतर त्याला सुद्धा जशास तसं उत्तर देऊ असं सुद्धा भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.